नमस्कार विद्यार्थी आणि पालक हो. नीट 2027 साठी जे विद्यार्थी रिपीट करण्याचा विचार करत आहेत त्यांच्या काही विद्यार्थ्यांच्या डोक्यात असा प्रश्न आहे की वेळ कमी आहे. 7 महिन्यांचा तो काळ जवळपास त्यांच्याकडे अभ्यासासाठी आहे आणि त्यांना असं वाटतं की 7 महिन्यांसाठी कुठे जायचं, क्लास करायचे, आपण ऑनलाईन क्लास करूया, ऑनलाईनच आपण एज्युकेशन घेऊया, असं काही विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये ही शंका आहे. आणि या अशा विद्यार्थ्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणाचे काही पॉइंट्स तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या मागे झालेल्या 21 जूनच्या पेपरचं जर लेवल आपण पाहिलं, फिजिक्स हा अतिशय टफ प्रमाणामध्ये पेपर होता. केमिस्ट्री लेंदी आणि लिंक्ड क्वेश्चन होता. म्हणजे यामध्ये क्वेश्चन्स 2-3 कन्सेप्टवर कनेक्टेड विचारले होते. बायोलॉजी ऍज युजल थोडासा लेंदी वगैरे होता. आणि ह्या अशा पद्धतीच्या पेपरचा पॅटर्न जो बदललाय, अगदी 3 मेचा जो पेपर होता त्याच्यापेक्षा हा पेपर जरा डिफिकल्ट साईडला होता. मग अशा अवघड पेपरची तयारी जर तुम्हाला करायची असेल तर केवळ आपल्याला ऑनलाईन शिक्षण घेऊन चालणार नाही, हे माझं प्रामाणिक मत आहे. मग आपण काय केलं पाहिजे? एक तर 7 महिन्याच्या काळामध्ये तुम्हाला 11वी प्लस 12वी अशा 2 वर्षांचा अभ्यासक्रम शिकायचा आहे. मग हा शिकवणारा शिक्षक तुम्हाला अत्यंत अनुभवी पाहिजे. त्या शिक्षकाला या नीटच्या अभ्यासक्रम शिकवण्याचा निदान 10 वर्षांपेक्षा जास्तीचा अनुभव असणं गरजेचं आहे. म्हणजे शिकवत असताना त्या टीचरला हे कळलं पाहिजे की आपण या चॅप्टर मधून कोणता पॉइंट जास्त स्ट्रेस देऊन विद्यार्थ्यांना सांगितला पाहिजे, ज्याच्यावर लिंक्ड क्वेश्चन्स येऊ शकतात, ज्याच्यावर असर्शन रिझन सारखे क्वेश्चन येऊ शकतात, ज्याच्यावर मॅच द कॉलम सारखे प्रश्न येऊ शकतात. या अशा बीटला जास्त लक्ष देऊन विद्यार्थ्यांना शिकवणं हे टीचरलाही जमलं पाहिजे. ऑनलाईन शिक्षणाचा जो काही हा प्रकार मागे आपल्या भारतामध्ये उदयास आला, तो केवळ कोरोनाच्या काळामध्ये. तिथं फिजिकली आपण क्लासमध्ये अटेंड होऊ शकत नव्हतो आणि म्हणून तात्पुरती सुविधा म्हणून एक वेगळा प्रकार, वेगळा एक्सपेरिमेंट आपण केला. पण या एक्सपेरिमेंटचे फायदे खूप कमी आणि याचे नुकसान जास्त आहे. आपल्या ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स येतात आणि त्या विद्यार्थ्यांचं वय बघितलं तर त्याला स्वतःवर भान राहत नाही. स्वतः आपण काय करतोय, किती वेळ कुठे घालवतोय या मोबाईल किंवा टॅबलेट्सच्या माध्यमातून, ते त्याला कळू शकत नाही. आणि पालक 24 तास विद्यार्थ्यासोबत बसून राहू शकत नाही. तर हे सगळे धोके आपल्या ऑनलाईन शिक्षणामध्ये आहेत. ऑफलाईन शिक्षणाचे एक फायदे मी इकडे तुमच्या समोर सांगू इच्छितो, ते म्हणजे एक क्लासरूम एक्सपिरियन्स. सगळे नीट रिपीट करणारे जे विद्यार्थी आहेत ते सगळे झपाटलेले असले पाहिजे आणि असे विद्यार्थीच रिपीट करतात. वेळ कमी आहे, अभ्यासक्रम जास्त आहे आणि म्हणून जे जास्त आतून ज्यांची इच्छा आहे की आपण रिपीट करावं आणि स्वतःला एक चान्स द्यावा आणि आपलं स्वप्न पूर्ण करावं, असे झपाटलेले विद्यार्थी वर्गामध्ये असतात. आणि वर्गातलं हे जे वातावरण आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचं जे वातावरण आहे, ते सगळे स्पर्धक एकमेकांकडे बघत असतात, एकमेकांच्या अभ्यासाकडे बघून ते प्रेरित होत असतात आणि म्हणून त्यांना एक विशेष फोर्स, एक ड्रायव्हिंग फोर्स मिळू शकतो. दुसरं, टीचिंग मध्ये जी क्लॅरिटी ऑनलाईन टीचिंग पेक्षा ऑफलाईन टीचिंग मध्ये टीचर जो करू शकतो ते ऑनलाईन मध्ये शक्य नाही. टीचर वर्गामध्ये तर गोष्टी क्लिअर करतो, पण डाऊट सॉल्व्हिंग पिरियड्स मध्ये सुद्धा टीचर फिजिकली तिथे उपस्थित असतो. तिथे विद्यार्थी जाऊन आपले शंका, आपले प्रश्न विचारू शकतात आणि तिथे आपल्या गोष्टी, आपल्या ज्या शंका आहेत त्या निरसन त्याचं ते करू शकतात. तर ही एक गोष्ट आहे. असाइनमेंटच्या माध्यमातून विद्यार्थी आपला अभ्यासक्रम, त्याची उजळणी म्हणजे प्रश्नांच्या माध्यमातून रिव्हिजन विद्यार्थी करू शकतो, तो ऑफलाईन क्लासेसमध्येच. म्हणून या सगळ्या गोष्टींचा जर विचार आपण केला तर स्वतःला ऑनलाईनच्या भरोश्यावर सोडणे हे मला तितकंसं योग्य वाटत नाही. जाणकार आपण सगळे आहात, पालकही जाणकार आहेत. तर या ज्या काही बाबी मी तुम्हाला सांगितल्यात त्या तुम्ही स्वतःहून तपासा आणि त्यानंतरच आपल्या मुलाला ऑनलाईन की ऑफलाईन ह्या जो काही त्याच्या डोक्यामध्ये आलेला प्रश्न आहे त्याला तुम्ही उत्तर देऊ शकता. माझं तर सरळ सरळ एक मित्र म्हणून, एक गाईड म्हणून असं तुम्हा सगळ्यांना सजेशन असेल की विद्यार्थी जो स्वतः कॉन्फिडंट आहे, स्वतः आत्मविश्वासी आहे की तो आता एक नवीन प्रयत्न करतोय आणि आपल्या स्वप्न गाठण्याची त्याची इच्छा आहे, तर अशा विद्यार्थ्याला ऑफलाईन शिक्षणाकडे त्याला वळवणं हे माझं ऍज अ टीचर म्हणून काम होतं. ऍज अ पॅरेंट म्हणून तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करावा
आणि विद्यार्थ्याला ऑनलाईन शिक्षणापासून थोडंसं परावृत्त करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.